NTV न्यूज मराठी या वृत्तवाहिनीचा 23वा वर्धापन आणि पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी जामखेड येथील डॉक्टर संजय भोरे आणि डॉक्टर भरत दारकुंडे यांना गौरव महाराष्ट्राचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सालाबाद प्रमाणे याही वर्षी NTV न्यूज मराठी या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिनीचा 23वा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 12 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथील व्हिस्टार हॉटेल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष राजा माने साहेब तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना प्रकल्प समिती आमदार संग्राम जगताप नगर शहर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपजिल्हाधिकारी गणेश राठोड ॲडव्होकेट सुभाष काकडे ज्येष्ठ विधिज्ञ विकास भोसले डीडी न्यूज रिपोर्टर सतीश सावंत संपादक दैनिक माणदेश नगरी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी पत्रकार मिठूलाल नवलखा आणि राज्यभरातील सर्व NTV न्यूजचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा करण्यात आला। यावेळी जामखेड येथील डॉक्टर भरत दारकुंडे आणि डॉक्टर संजय भोरे यांचा त्यांच्या विशेष कार्याची दखल घेत गौरव महाराष्ट्राचा हा पुरस्कार देऊन विधान परिषद सभापती राम शिंदे आणि डिजिटल मीडिया अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पुरस्कारार्थी डॉक्टर संजय भोरे संजय कोठारी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। निश्चितच NTVच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विस्तार केलेला आहे तो गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहे। एक अतिशय होतकरू आमच्या इक्बाल शेख यांनी हा विस्तार करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जोडलेला आहे आणि निश्चितच या भविष्य काळामध्ये देखील आपल्याला हे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे। पण डिजिटल मीडिया ही अत्यावश्यक मीडिया झालेली आहे। पूर्वीच्या कालखंडामध्ये फक्त प्रिंट मीडियाचाच या माहिती जनसंपर्क संचलनावरती प्रभाव होता आणि तो त्या परिस्थितीमध्ये जिथे आहे तिथेच आहे आणि व्हिज्युअल मीडियाने त्याच्यावरती पुढे गेल्याच्यामुळं आता आपल्याला सगळ्याला त्या प्रमाणात त्या परिस्थितीनुसार मान सन्मान हा द्यावे लागेल आणि म्हणून अशा स्थितीमध्ये NTVचं महत्व हे अधोरेखित होतं आणि म्हणून इक्बाल शेख यांना मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मी डॉक्टर संजय भोरे आपल्या सनराइज शैक्षणिक संकुल सनराइज मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन व फ्रेंच हॉस्पिटल या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक कामामध्ये मी काम करत आहोत। 1992 पासून मी या समाजामध्ये काम करत आहोत। आजपर्यंत केलेल्या वैद्यकीय शैक्षणिक जे काम रुग्णसेवाबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जडणघडणीसाठी आणि सतत नवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित करत आहोत। या आमच्या शैक्षणिक वैद्यकीय कामाची NTVच्या माध्यमातून दखल घेऊन आम्हाला नुकताच महागौरव पुरस्कार NTVच्या माध्यमातून प्रदान करण्यात आला। त्याबद्दल मी प्रथम NTVच्या संपादक मान्यवरांच्या आभार मानतो। या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे। त्यामुळे इथून पुढेही पुढच्या काळामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक आणि वैद्यकीय सेवांमार्फत आरोग्य सेवा जास्तीत जास्त आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करू अशा प्रकारची याच्या निमित्ताने माहिती देतो आणि NTV परिवाराचे धन्यवाद। संजय कोठारी जामखेड NTV न्यूज अहिल्यानगर चा महागौरव पुरस्कार दरवर्षीप्रमाणे दिला जातो। या वर्षी जामखेड येथील समाजसेवेत अग्रेसर असलेले डॉक्टर भरत दारकुंडे यांना देण्यात आलेला आहे। त्यांचे कार्य म्हणजे कोरोना काळामध्ये त्यांनी कोरोना रुग्णांसाठी एक कोरोना हॉस्पिटल सुरुवातीला चालू केले। त्यांनी गरजू लोकांना खूप मदत केली। त्या निमित्ताने बऱ्याच लोकांचे प्राण वाचले आहे आणि त्यांना औषध उपचार सुद्धा मोफत दिलेले आहेत।
या आणि तसेच मी अपघातातील ज्यावेळेस माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये मी पेशंट आलो त्यावेळेस त्या मदत पैशावर मागणी, कारण ते नाती ते नसतात त्यावेळेस त्याचं करतात त्याची वाचवण्याचे करतात. म्हणून त्यांना शेख अहिल्यानगर NTV न्यूजचे संपादक यांनी हा पुरस्कार काल प्रदान करण्यात आलेला आहे. महत्वाचे म्हणजे याच वेळेस जामखेड येथील संजय मुरलीधर भोरे यांना पण त्यांच्या कामानिमित्त मोठा पुरस्कार महागौरव देण्यात आलेला आहे. त्यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात त्यांची भरारी उंच आहे, यामुळे पुरस्कार दिलेला आहे. क्षेत्रात ते खूप काम करतात, चांगलं आहे. त्यांना पुरस्कार मिळाला आहे. दोघांना पुरस्कार दिल्याबद्दल आणि मिळाल्याबद्दल मी दोघांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच यापुढे आता यांच्या दोघांवर खूप जबाबदारी पडलेली आहे. पुरस्कार म्हणजे किरकोळ काम नसतं, पुरस्कार मिळाला की पुढची जबाबदारी वाढत असते. आता त्यांच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. दोघांनी असंच गोरगरिबांना सहकार्य करावं, शाळेतील वैद्यकीय लोकांना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करावी आणि त्यांना शिक्षणात पुढे घ्यावे ही शाळेतील वैद्यकीय लोकांना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करावी आणि त्यांना शिक्षणात पुढे घ्यावे ही. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर.